लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। पंचवटीतील प्रभू श्रीरामाच्या आदिवासाची चिरंतन स्मृतिरूपी उभारण्यात आलेल्या श्री काळाराम मंदिरावर धर्म, आध्यात्मिकता आणि पुरातन परंपरेचा भाग असलेल्या धर्मध्वजाची प्रतिष्ठापना बुधवारी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आली। धनधान्यादि औषधव्यादि अभिवृद्ध्यर्थ अभ्युदयानि निःश्रेयस्य प्राप्त्यर्थ समस्त पूर्वजनानां प्रासादिक अनुसंख्या तथा च ध्वजतंतु संख्याकवर्षाणि यावद् श्रीरामलोके तथा च ब्रह्मलोके निवास हेतवे श्री हनुमत समेत लक्ष्मण सहित सीता ईशावास्य उपनिषदातील ध्वजाच्या स्तुतिपाठासह 6:28 ध्वजपूजन आणि ध्वजारोहणानंतर यज्ञाच्या पूर्णाहुतीसह झालेल्या या सोहळा प्रसंगी मंदिर परिसरात वरुण राजाच्या 4 थेंबांचा शिडकावा जणू धर्मध्वजा प्रतिष्ठापनेसाठी आशीर्वादच ठरला। धर्मध्वजा मंदिरावर फडकताच उपस्थित मान्यवरांसह भाविकांनी हात उंचावत जय जय श्रीराम, जय सीताराम, राम सीताचा जयघोष केला। या प्रसंगी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, त्यांच्या पत्नी सविता कोविंद, कन्या स्वाती कोविंद यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अयोध्येतील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी, कुंभमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे, आमदार पंकज भुजबळ, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह काळाराम संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष रेखा पांढरे, विश्वस्त राघवेंद्र पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।